नमस्कार, मी ऐश्वर्या कुलकर्णी तुमचं सर्वांचं सेलिब्रिटी प्रमोटर या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते। आज आपण आलो आहोत झी मराठीच्या केळवण स्पेशल प्रोग्रामला आणि आपल्यासोबत आहेत पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेतील आपली लाडकी जोडी म्हणजेच आकाश आणि वसुंधरा। तर चला त्यांना त्यांचं केळवण कसं वाटलं हे विचारूया। हॅलो, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। आज केळवण स्पेशल प्रोग्राम आहे, तर काय एक्साइटमेंट होती जेव्हा कळलं की असा प्रोग्राम झी आपल्यासाठी अरेंज करते? आम्ही तर खूप खुश होतो। सकाळपासून आम्ही काही न खाता नाश्ता न करता आम्ही इथे आलो होतो, म्हणजे कसं पोट भरून जेवता येईल। आणि जेव्हापासून मला मेन्यूमध्ये काय काय आयटम्स आहेत हे कळले तर आम्ही खूपच जास्त एक्साइटेड होतो। आणि फायनली आमचं खाऊन झालं आहे, आम्ही खूप खुश आहोत, खूप सुखी आहोत। तर ओव्हरऑल लव्ह द इव्हेंट। आता तू सांगितलंस की मेन्यूमध्ये काय काय पण आता जेवण झालंय तर काय आवडलं आणि कसं होतं जेवण? नाही, मला तर इन जनरल आमरस पुरी खूप आवडते, तर मी तर ते खूप एन्जॉय केलं। आणि प्लस पुरणपोळी मला आवडते। आणि इनफॅक्ट मी असं खूप गोड खाणारा व्यक्ती नाही आहे, त्यात मला एक दोन गोष्टी आवडतात, तर मला पुरणपोळी आणि आमरसपुरी खूप आवडली आणि मसाले भात दोघांनाही आवडले। हां, तुला काय आवडलं इन स्पेशल? जनरलच आजचा हे जे काही कार्यक्रम आहे तो मला खूप आवडला आहे, कारण मी स्वतः पंक्तीत वगैरे जेवण आता खूप वेळ झाला मी असं पंक्तीत जेवले नव्हते। सो माझ्यासाठी खूप वर्षांनी मी काहीतरी असं पंक्तीत जेवते, त्यामुळे मला खूप छान वाटलं आणि जेवण खूप रुचकर होतं। बऱ्याचदा असं होतं की आपण जातो जेवण करून येतो, पण त्या जेवणाला एक हवी तशी चव नसते। सो इथे प्रेमाची माणसं होती आणि प्रेमाचं केळवण होतं आणि ते प्रेमाचं केळवण खूप छान झालं। तुम्ही दोघंही खूप सुंदर दिसतायत। खरं तर ही चाफा कलरची थीम आहे, तर जेव्हा तुम्हाला तुमच्या लुकबद्दल कळलं किंवा तुम्ही तयार झालात तर तेव्हा काय वाटलं? छान वाटलं ग, ऑफकोर्स, कारण काय होतं ना, आपण जनरल आपल्याला असं इव्हेंटसाठी रेडी म्हणजे अगदीच बाकी गोष्टीसाठी रेडी होता येत नाही, पण इव्हेंटसाठी आपण रेडी होत असतो। सो ह्याच्या आधी आमचा असा लूक झाला होता। सो आमच्यासाठी ही गोष्ट नवीन होती फक्त की केळवण आम्ही करतो आहे। सो बाकी हे जे काही करून आलो ते आम्ही फावला वेळ आम्हाला पटकन मिळाला आहे, शूट करून रात्री पॅकअप करून संपून आलं। सो अशा पद्धतीने आम्ही रेडी होऊन असे खूप लगेच आलो आहे, काही न खाता पिता आम्हाला एवढंच होतं की आता छान केळवण करूया। इथे आल्यानंतर जेव्हा एवढ्या महिला मंडळ दिसला आणि त्यांनी एवढं उत्साहाने स्वागत केलं तर काय एक्साइटमेंट होतं? खरंच म्हणजे हे जे प्रेम आहे असं खूप कमी बघायला मिळतं, कारण आम्हाला इथं सोशल मीडियावरती कमेंट्स वाचायला मिळतात। सो असं काय बोलतात ना, असं फेस टू फेस लोकांशी भेटणं होत नाही, त्यांचं ते प्रेम आम्हाला इथे येऊन मिळालं आहे, ते खूपच छान होतं। आणि हां, खूप मजा आली आजच्या दिवशी। तुम्ही दोघांनी छान उखाणा घेतलात, पण आता परत एकदा उखाणा घ्यावा अशी माझी इच्छा आहे, प्रेक्षकांची इच्छा आहे। परत एकदा पाहिजे तर मग भाजीत भाजी मेथीची वसुंधरा माझ्या प्रीतीची, सगळ्यात सोपं। मी पण घ्यायचं आहे का? तुला कुठली भाजी आवडते? बिलकुल नवीन उखाणा आता सुचत नाही आहे। ही अनोखी गाठ कोणी बांधली, वसुंधरा आहे आकाशची सावली। वा वा, खूप छान। तुला आवडलंय का? आता मालिकेमध्ये शूट सुरू होईल लग्नाचं, तर त्याबद्दल किती एक्साइटमेंट आहे? एक्साइटमेंट तर खूप आहेत। आम्ही खूप एक्साइट आहोत या विचाराने की आमचे कपडे काय असणार, स्टोरी काय असणार, ट्रॅक काय। कारण कसं आहे ना की आम्ही एवढं शूट करत असतो की पुढे काय होणार ह्याचं आम्हालाही माहीत नसतं। तर जसे ऑडियन्ससुद्धा अँटिसिपेट असतात की नेक्स्ट काय, तेव्हा वी आर व्हेरी मच एक्साइटेड टू नो व्हॉट्स नेक्स्ट। तर कपड्यांपासून ते मुलींच्या ज्वेलरीपासून, सो वी आर लुकिंग फॉरवर्ड टू ऑल ऑफ इट आणि आय एम शुअर मजा येणार आहे। आता आकाश आणि वसुंधरा हे त्यांच्या मुलांसाठी खरं तर लग्नाचा विचार करतात, पण त्यांच्या दोघांचं पुढे चालून बॉन्डिंग कसं असणार आहे, काय असणार आहे, काय बघायला मिळेल? माझ्या हिशोबाने खरी स्टोरी तर आता सुरू होते, तर हा प्रवास खूप छान असेल, प्रेमळ असेल, मैत्रीचा असेल। आणि हो, म्हणजे फार सांगता येणार नाही, पण एक वेगळा प्रवास असेल। दोन व्यक्तींचा एकमेकांच्या सवयीनुसार एकमेकांची संगत होत होत ती कशी पुढे जाते आणि ते प्रेम कसं होतं, हां, तर ती खूप पुढची गोष्ट आहे। बट आय एम शुअर हळूहळू इट्स लाईक आणि आम्ही त्या प्रवासात असून पुढे जातोय, असं नाही की आम्हाला ही कंप्लीट स्टोरी माहिती आहे। सो आम्ही तो अनुभवतो आहे, आमच्यासाठी खूप एक्साइटिंग असणार आहे। मला दोघांनाही खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।